नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 20 तारकांच्या दुनियेत ह्या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या 2 सेशनमध्ये ह्याच पाठाचा अभ्यास पाहिला. आपण पहिल्या सेशनमध्ये काय पाहिलं तर ताऱ्यांची निर्मिती कशी होते, ताऱ्यांच्या जीवन प्रवासाविषयी आपण पाहिलं आणि ताऱ्यांचे प्रकार कोणते. आणि आपण दुसरं काय पाहिलं तर तारकासमूह, वेगवेगळे तारकासमूह, राशी, नक्षत्र, 27 नक्षत्र आहेत ते कोणती आहेत, राशी कोणत्या आहेत हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. मग आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर आपण अजून तारकासमूहांचा म्हणजे काही तारकासमूहांचा अजून आपण अभ्यास करणार आहोत, जसे की मृग नक्षत्र तारकासमूह, पुन्हा वृश्चिक तारकासमूह. आणि मागच्या भागात आपण कुठला तारकासमूह पाहिला तर शर्मिष्ठा आणि सप्तर्षी तारकासमूह यांच्याविषयी आपण माहिती पाहिली. मुलांनो, आपण तारकासमूह कुठले पाहिले मागच्या सेशनमध्ये तर सप्तर्षी आणि कुठला तर शर्मिष्ठा या 2 तारकासमूहांची माहिती आपण मागच्या भागामध्ये पाहिली. आपण आजच्या भागामध्ये कुठले काय पाहणार आहोत तर मृग नक्षत्र हा तारकासमूह आणि वृश्चिक तारकासमूह यांच्याबद्दल आपण माहिती आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता मृग नक्षत्र हे बघा, मृग नक्षत्र तारकासमूह असा दिसतो. हा बघा, हे इथे आकृती दाखवलेली आहे की नाही स्क्रीनवर, ही बघा, ही मृग नक्षत्र तारकासमूहाची आकृती आहे. ही बघा, ह्याचा आकार असा असतो, नीट पहा, कळलं. तर मृग नक्षत्र हा तारकासमूह अवकाशात फार तेजस्वी दिसतो मुलांनो. कसा तर हा तारकासमूह तेजस्वी आहे, तेजस्वी दिसतो. हे नक्षत्र हिवाळ्याच्या रात्री फार चटकन दिसते. कधी दिसते तर हिवाळ्याच्या रात्री फार चटकन दिसते. त्यात 7 ते 8 तारे असतात. हे बघा, ह्याच्यात किती तारे असतात तुम्ही मोजू शकता. 1 2 3 4 5 6 खाली 6 आणि 7 ते 8 तारे असतात, कळलं. त्यापैकी 4 तारे एका चौकोनाचे 4 बिंदू असतात. हे बघा, 4 तारे हे काय असतात तर एका चौकोनाचे 4 बिंदू असतात. आणि मृग नक्षत्राच्या मधल्या 3 ताऱ्यापासून एक सरळ रेषा काढली की ती रेषा कोणाला मिळते तर व्याध म्हणजे येऊन मिळते. म्हणजे एका व्याध नावाच्या ताऱ्याला मिळते. हा व्याध नावाचा पण एक ताराच आहे, कळलं. काय होतं तर मृग नक्षत्रामध्ये हे जे 3 तारे आहेत ना मधले, कळलं, त्या ताऱ्यापासून जर एक सरळ रेषा काढली तर ती रेषा कुठे मिळते तर ती रेषा कुठल्या ताऱ्याला येऊन मिळते तर व्याध ह्या ताऱ्याला येऊन मिळते. हा बघा, हा व्याध, या 3 ज्या ताऱ्यामधून जर एक रेषा काढली तर ती रेषा कुठे जाऊन मिळते तर व्याध ह्या ताऱ्याला जाऊन मिळते, कळलं. मृग नक्षत्र डिसेंबर महिन्यात रात्री 8च्या सुमारास पूर्व क्षितिजावर उगवलेले दिसते. कधी तर डिसेंबर महिन्यामध्ये आणि कधी तर रात्री 8च्या सुमारास. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ते मध्य मंडलावर असते. तर जून महिन्यात ते रात्रीच्या 8च्या सुमारास मावळते. काय तर मृग नक्षत्र कधी दिसतं आपल्याला तर डिसेंबर महिन्यामध्ये रात्री 8च्या सुमारास पूर्व क्षितिजावर उगवलेले दिसते. फेब्रुवारी महिन्यात ते मध्य मंडलावर असते. तर जून महिन्यात कधी असते तर रात्री 8च्या सुमारास ते जून महिन्यामध्ये रात्री 8च्या सुमारास ते मावळते, कळलं तुम्हाला. मृग नक्षत्र, तर मृग नक्षत्र किती ताऱ्यांनी बनलेलं आहे तर हे 7 ते 8 ताऱ्यांनी बनलेलं आहे. ह्याच्या मधल्या 3 जे तारे आहेत त्याच्यातून जर एक सरळ रेषा काढली तर ही सरळ रेषा एका तेजस्वी ताऱ्याला येऊन मिळते. हा तेजस्वी तारा कुठला आहे तर हा तेजस्वी तारा आहे व्याध. काय तर ह्या ताऱ्याचं नाव काय आहे तर व्याध हे आहे. मुलांनो, आता आपण मृग नक्षत्र तारकासमूहाबद्दल माहिती पाहिली. आता आपण कुठल्या तारकासमूहाची माहिती पाहणार आहोत तर वृश्चिक. काय तर वृश्चिक तारकासमूहाची. तर वृश्चिक तारकासमूहामध्ये 10 ते 12 तारे दिसत असले तरी त्यातील ज्येष्ठ हा तारा सर्वात तेजस्वी आहे. काय ह्याच्यामध्ये एकूण किती तारे असतात तर 10 ते 12 तारे आपल्याला दिसतात. परंतु ज्येष्ठा जो तारा आहे तो सर्वात तेजस्वी असतो. हा बघा, तेजस्वी, हा मोठा दाखवला ना ह्याच्यातला, तर ह्या ताऱ्याला त्याचं काय नाव आहे तर ज्येष्ठा, कळलं. या तारकासमूहामध्ये एकूण किती म्हणजे तारे दिसत आहेत तर 10 ते 12 तारे दिसत आहेत. आणि ह्याच्यात सर्वात तेजस्वी तारा कुठला आहे तर ज्येष्ठा, कळलं. तर वृश्चिक तारकासमूह हा दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली असतो.
एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सूर्यास्तानंतर काही तासांनी पूर्व आकाशात हा तारका समूह पाहता येतो. तर हा तारका समूह कधी पाहता येतो? तर एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सूर्यास्तानंतर काही तासांनी पूर्व आकाशात हा तारका समूह पाहता येतो. कळलं? वृश्चिक तारका समूहामध्ये किती तारे असतात हे बघा. ही वृश्चिक तारका समूहाचा ही आकृती आहे बघा. हा वृश्चिक तारका समूह आहे, इथे दिलेला आहे स्क्रीनवर, व्यवस्थित पहा. आणि ह्याच्यामध्ये किती तारे दिसत आहेत? तर ह्याच्यामध्ये तारे 10 ते 12 तारे दिसत आहेत. परंतु त्याच्यामधला ज्येष्ठा हा तारा कसा आहे? तर ज्येष्ठा हा तारा सर्वात तेजस्वी आहे ना. आणि वृश्चिक तारका समूह हा दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली असतो. कुठे असतो? तर दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली असतो. आणि एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सूर्यास्तानंतर काही तासांनी पूर्व आकाशात हा तारका समूह आपल्याला पाहता येतो. कळलं? कधी? तर एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सूर्यास्तानंतर काही तासांनी पूर्व आकाशात हा तारका समूह पाहता येतो. हे बघा, हे कुठला आहे? तर हा वृश्चिक तारका समूह आहे. कळलं? त्याच्यामध्ये ते 10 ते 12 तारे आहेत आणि याच्यामधला ज्येष्ठा हा तारा सगळ्यात तेजस्वी दिसत आहे. मग आपण आज कुठले तारका समूह पाहिला? तर पहिला कुठला पाहिला? मृग नक्षत्र तारका समूह पाहिला. आणि दुसरा कुठला पाहिला? तर वृश्चिक तारका समूह. यांच्याविषयी आपण आजचा माहिती घेतली. मुलांनो, आता मला तुम्ही सांगा, आपण पहिले 2 तारका समूह ह्याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिले होते. कुठले? तर शर्मिष्ठा आणि कुठला? तर सप्तर्षी तारका समूह. आणि मग सप्तर्षी तारका समूह आणि शर्मिष्ठ तारका समूह यांचा उपयोग कशासाठी होतो माहितीये मुलांनो तुम्हाला? तर यांचा उपयोग ध्रुव तारा ओळखण्यासाठी आपल्याला त्यांचा उपयोग होतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही त्याचं उत्तर विचार करून द्यायचं आहे. कळलं? मी हा प्रश्न काय विचारते तुम्हाला? तर आकाश निरीक्षणामध्ये ध्रुव तारा का महत्वाचा असतो? सांगा बरं मला. काय? तर आकाश निरीक्षणामध्ये ध्रुव तारा का महत्वाचा असतो? मुलांना तुम्हाला माहितीये ध्रुव तारा नेहमी कुठे असतो? उत्तर दिशा दर्शवत असतो, आहे ना. ध्रुव तारा नेहमी उत्तर दिशा दर्शवत असतो. व ध्रुव ताऱ्यावरून इतर तारका समूहांचे निरीक्षण करता येते. कारण ध्रुव ताऱ्याच्या आपण बघितलं, ध्रुव ताऱ्याच्या एका बाजूला कुठला तारका समूह असतो? तर सप्तर्षी तारका समूह असतो आणि दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा हा तारका समूह असतो. त्यामुळे इतर तारका समूहांचे निरीक्षण करणे ह्याच्यामुळे कसं जातं? तर सोपे जातं. ध्रुव ताऱ्यामुळे इतर तारका समूहांचे निरीक्षण करणे सोपे जाते. तर आकाश निरीक्षणामध्ये ध्रुव तारा का महत्वाचा असतो? तर ध्रुव ताऱ्यावरून इतर तारका समूहांचे निरीक्षण करता येते. ध्रुव तारा नेहमी उत्तर दिशा दर्शवत असतो. ध्रुव ताऱ्याच्या एका बाजूला कुठला तारका समूह असतो? तर सप्तर्षी तारका समूह असतो व दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा तारका समूह असतो. हे आपण बघितलं की नाही? आपण जेव्हा शर्मिष्ठा तारका समूह आणि सप्तर्षी तारका समूह यांचा अभ्यास केला तेव्हा आपण पाहिलं की ध्रुव तारा कुठे असतो? की ध्रुव ताऱ्याच्या एका बाजूला सप्तर्षी व दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा तारका समूह असतो. त्यामुळे इतर तारका समूहांचे निरीक्षण करणे सोपे जाते. आता मुलांनो, मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारते आणि तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे कारण आपण याचा अभ्यास केलेला आहे. सप्तर्षी व शर्मिष्ठा तारका समूह आणि ध्रुव तारा यांच्यामध्ये काय संबंध आहे? काय? तर सप्तर्षी व शर्मिष्ठा तारका समूह यांच्यामध्ये काय संबंध आहे? तर तुम्हाला आपण पाहिलेलं की नाही आहे की सप्तर्षी तारका समूह कशी आहे? पतंगासारखे आहे. त्याचे 4 चौकोन आहेत, आहे की नाही? आणि एक 3 तारे हे शेपटीसारखे 3 तारे आहेत. आणि मग त्यातला एक जो मोठा चौकोन आहे व त्याला 3 ताऱ्यांची शेपटी, यावरून आपण तो सप्तर्षी तारका समूह सहज ओळखता येतो. या चौकोनाची एक बाजू जर वाढवली तर ती ध्रुव ताऱ्याकडे जाते. हे आपण पाहिलं. आपण जेव्हा त्या सप्तर्षी तारका समूहाचा जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा आपण पाहिलं की सप्तर्षी तारका समूह हा कसा असतो? तर तो एक मोठा चौकोन व त्याला 3 ताऱ्यांची शेपटी, यावरून आपण सप्तर्षी तारका समूह सहज ओळखता येतो. त्या चौकोनाची एक बाजू जर वाढवली तर ती ध्रुव ताऱ्याकडे जाते, हे आपण पाहिलं. मग यावरून ध्रुव तारा सहज ओळखता येतो.
आता तसेच शर्मिष्ठा तारका समूहाची जो तिसरा आणि चौथा तारा जोडणारी रेषा जर दुभागली तर तो लंब दुभाजक ध्रुव ताऱ्याकडे जातो. यावरून ध्रुव तारा ओळखता येतो. मग ध्रुव तारा ओळखण्यासाठी सप्तर्षी व शर्मिष्ठा या तारका समूहांचा उपयोग होतो. आणि मग सप्तर्षी व शर्मिष्ठा तारका समूह आणि ध्रुव तारा यांच्यामध्ये असलेला संबंध तुम्हाला कळला का? हा संबंध तुम्हाला समजला असेल. मग आपण आजच्या भागामध्ये काय पाहिलं मुलांना? आपण आज कुठले तारका समूह पाहिले? जसे की मृग नक्षत्र तारका समूह, वृश्चिक तारका समूह, आणि आपल्याला हे पण माहिती पडलं तुम्हाला की सप्तर्षी व शर्मिष्ठा तारका समूहांचा उपयोग ध्रुव तारा ओळखण्यासाठी होतो. मुलांना आज आपण काय शिकलो? तर आज आपण तारका समूह जे तारका समूह आपण कुठले पाहिले? तर मृग नक्षत्र तारका समूह आणि वृश्चिक तारका समूह यांचा अभ्यास आपण आजच्या भागामध्ये केलेला आहे. आणि आपण जो दुसऱ्या पण तारका समूहांचा अभ्यास केला होता, जसे की शर्मिष्ठा आणि सप्तर्षी. आणि या सप्तर्षी आणि शर्मिष्ठा तारका समूह यांचा उपयोग कशासाठी होतो? तर ध्रुव तारा ओळखण्यासाठी सुद्धा होतो. आपण पुढच्या भागात काय पाहणार आहोत मुलांनो? तर सूर्याचे राशीमध्ये होणारे संक्रमण कसे होते हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, मी आज तुम्हाला एक आस विद्यालयाबद्दल माहिती देते. आस विद्यालय माहिती आहे का तुम्हाला? तर हे आस विद्यालय हे भारतातील पहिले ऑनलाईन स्कूल आहे. तुम्हाला या आस विद्यालयामध्ये काय मिळणार आहे? तर तुम्हाला 6वी ते 10वी पर्यंतचे सर्व सिलेबसचे म्हणजे फुल सिलेबसचे सर्व क्लास मिळणार आहेत. म्हणजे फुल सिलेबसचे तुम्हाला सर्व क्लास म्हणजे 6वी ते 10वी पर्यंतचे आणि सगळ्या विषयांचे बरं का, जसे की इंग्लिश, मराठी, सोशल सायन्स, मॅथ्स, सायन्स आणि सीटी. आणि इतकंच नाही तर तुम्हाला अनलिमिटेड टेस्ट सुद्धा मिळणार आहेत. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला जर अभ्यासात किंवा तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही ते डाऊट त्या आस विद्यालयातील टीचर्स बरोबर तुम्ही ते म्हणजे टीचर्सला सांगून किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते सॉल्व्ह करून घेऊ शकता. आणि म्हणून तुम्ही ह्या म्हणजे आस विद्यालयाबद्दल तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना ह्या ॲपबद्दल तुम्ही सांगा, त्यांना माहिती द्या, की त्यांना सांगा की ह्याच्यामध्ये काय काय आहे याच्याबद्दल तुम्ही त्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना माहिती द्या. आणि ह्या ॲपला तुम्ही त्यांना रजिस्टर करायला सांगा. धन्यवाद.